झोपलेली ना. असं कोण अभ्यास करतो? हा, झोपत झोपत कसं लिहिलंय बघ. मग झोपायचंच, अभ्यास उठल्यावर ना करायचा. माझी टिकली लावली आणखी. झोप बंद करून ठेव. मला माहितच नाही. बंद कर. किती पडत नाही. वरती ठेव तिकडं, बेडवर जाऊन झोप. कोपऱ्यात जायचं पलीकडं पाक. हां झोप. इतकी झोप आली, नडले का अभ्यास करायचं. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर सकाळ धरणं ब्लॉग शूट केला नाही. आता 6 वाजले, ते 6 वाजून 2 मिनटं झाले ते आता ब्लॉग शूट करते. कारण मला आत्ता थोडंसं कुठंतरी बरं वाटते. नाहीतर माझी इतकं पोटात दुखते ना. आणि मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आठवडा झाला असेल तेव्हा मी ब्लॉग टाकलेलं की माझ्या रात्रीचं पोटात दुखत होतं 10-11 वाजता. सेम तसंच कंडिशन माझ्या आज झालेली. आणि मी फक्त एवढत होती. आज तर घरी कोणीच नव्हतं, फक्त सोनू आणि मी होती. सकाळी भांडी म्हणजे स्वयंपाक वगैरे केला आणि शाळेत जायच्या रुटीननं माझं आपलं चाललेलं पटपट आवरून. अचानकच असले जोरात कळ आली पोटातनं. डायरेक्ट मी खाली पोटाला धरून बसले. नंतर तसंच म्हणजे पोट धरत धरत सगळं स्वयंपाक केलेला आवरला मी, कारण तसं पडून देणं तर बरोबर नव्हतं. तर मला तुम्ही त्या ब्लॉग खाली कमेंट आलेला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू शकतो असं तसं. तर मला पण तोच वाटायला लागला, कारण मी जी लक्षणे सांगितली ना तिकडे गेल्यानंतर मम्मीला ना, तर ती पण मला तशीच म्हणली की असेल तसं. मला सेम तसं होत होतं, मळमळत होतं, अचानक चक्कर आल्यासारखं होतं, थंडी वाजून येणं आणि पाठीतून कळा निघणं सेम तीच. आणि पोटात दुखायला लागल्यानंतर पाठीमागं पण दुखतं, सेम तसंच होत होतं. आणि इतकं मी आता चेहरा बदललाय, कमेंट केला ठीक वाजल म्हणून मी आवडले. मी पण आवडले तसं पण मी पण आम्ही आवरले. सकाळ धरणं तर बघितलं असताना आमचा लय विचित्र होता या. हिचा पण तसा होता माझा, म्हणजे हिला तर मी आवरून दिलेलं. दुपारी थोडंसं मला बरं वाटायला लागलं, नंतर त्याची केस बिस विंचरली, कारण लय विस्कटलेली या. केस धुतली नाही का नाही, मग लय घाण दिसते ती. तर तिची 2 दिवस मी डोकं नाही धुतले. आता उद्या शाळा, आता आज पण म्हटलं नको राहायला, आज शाळेत नाही, मग उद्या धुया. शब्दात ऐक दुखलं आपलं, हसलं तरी दुखतंय ना. मला लय दिवसभर त्रास होतोय. तरी त्या 2 दिवसाची कपडे धुतली, भांडी घासली, घर आवरलं, सगळं मी तसंच केलं, जुलमावारी केलं. आणि जे झोपले दळण सकाळी करून दिलं होतं बाजरीचं, तेवढं आता हे करायचं आहे. लय त्रास होतोय बाबांनो, काय उपाय असेल तर सांगा. लय दुखते कंबरनं, तर 7 सोडाचे धरले माझे. असेल काय माहित काय झालंय काय नाही. मला टेन्शन आलंय. तू कशाला टेन्शन घेते? मला टेन्शन आलंय म्हणते. मला म्हणले उठ मम्मी मी आवरते. मग तिनं मी झोपलेले अंतरून उचललं, मी हातपाय धुवून आले आणि केस नाही ती विंचरली. फक्त पावडर वगैरे टिकली वगैरे लावली नव्हती. सकाळ टिकली सुद्धा माझ्या कपड्याला. मी आंघोळ केली तशी स्वयंपाक करायला बसलेली, कारण सोनूच्या पप्पाला कामाला जायचं होतं. ते गेलं, जेवून गेलं आणि मी बाहेर जाऊन आली. मला वाटतं फक्त गाडीच सावलीत लावली असेल, ढकलून, चालू करून नाही लावली. ढकलत नेली सावलीला. थांब ना, ढकलत नेली आणि सावलीला लावली आणि माघार आली. आणि असं पोटात दुखायला लागलं ना, काय सांगू. आणि त्या दिवशी रात्री पण असंच अचानकच काय झालं माहीत नाही, पण अचानकच दुखायला लागलेलं आहे. सेम त्याच कंडिशनमध्ये दुखत होतं. तर काय असेल तर सांगा, मला लय त्रास होतोय. मी पोट बांधून ठेवलंय, बांधून अक्षरशः इतकं दुखतंय. नको बनू. माझ्या माहेरच्यात ना सकाळी एवढीच कागद काढून मांडली ती, कारण सोनूच्या पप्पाचं आधार कार्ड सापडत नव्हतं या. तर एवढं सगळं काढलंय. आता हे सगळं ठेवायचं. बघा मला ह्या वहीमध्ये अभ्यास आहे माझा. बघा म्हणत होती ना तो. हो, मम्मी म्हणली ही कुठेतरी हाय. आणि मला सकाळी उठलं मी बघितलं ना, तर ही वही मला गावल्या. मला खुश वाटलं. म्हातारी वाटायला लागली असतो. केस बघा टांगली ती वर. असं देत. आणि हे पण सापडलंय. कोणाचं आहे? मला वाटते सोनूच्या पप्पांचा आहे. हात मोडला, हातावरती भेताळ पडलेलं तेव्हाच आहे. हे नाही, सोनूची फाईल दाखवते मी तुम्हाला. बघा, नाही हे पण नाही, हे देशमुखचे आहे.
कुणाची? ही कोणाची? माझीच आहे की. दुसरी सोनोग्राफीची फाईल. एक मिनिट. तर ना आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे आणि आता मला भांडी घासायचे आहेत आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर वाऱ्यानं सगळी घाण उडून येते. वारं बघा किती सुटते. तर चला आता हे सगळं झाडून घेते आणि स्वयंपाकाला लागते. तर चला आता मला करायचं आहे स्वयंपाक. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, तुम्ही जो काल व्हिडिओ बघितला आणि आज व्हिडिओ बघताय ना, त्यामध्ये सेम ड्रेस होत आहेत. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये पण मी हा ड्रेस घातलेला आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी हा ड्रेस घातला. त्याचं कारण सांगते. हां, बघितलं. तर कारण सांगते, तो ब्लॉग मी शूट केला तर रविवारी आणि हा ब्लॉग मी शूट करते मंगळवारी. म्हणजे 2 दिवसाचा गॅप घेतला आहे. आणि कालचं तर थोडंसं बघितलं, मला खरंच मुतखड्याचा भरपूर त्रास व्हायला लागला आहे. लय त्रास व्हायला लागला आहे. फक्त गोळ्यावरती काम चाललं आहे, त्याच्यावरती राहिलं आणि म्हणजे त्याच्यावरतीच मी ढकलते. मला सोनोग्राफी वगैरे पण करायची आहे. बघू आता सोनूच्या पप्पांना कधी सुट्टी भेटते तेव्हा मी जाणार आहे. पण सांगायची गोष्ट एकच आहे, तुम्ही मला नंतर आणखी त्याच्यावर बोलचाल की अरे कालच तू त्याच्यावरती ब्लॉग टाकलेला आणि ते जेवण कधी बनवलंस मग असं. त्यामुळे म्हणलं ते सांगावं. तर मी 2 दिवस गॅप घेतलेला कारण मी आजारी होते. सोनूला पण शाळेत नव्हतं पाठवलं. मला लय त्रास होत होता. एकच कारण आहे त्याचं की मला त्रास होत होता म्हणून मी ब्लॉग शूट नाही केलेला. तर काल थोडंसं नॉर्मल घेतलं होतं, जे काय होतं आहे ते सांगायसाठी. नंतर पण सोनूचं पप्पा आल्यानंतर मी काय घेत बसले नाही. थोडंसं वरण भात बनवलं, खाल्लं आणि झोपलो. सकाळी उठून आपलं तेच. तर चला आता मला भांडी घासायची आहेत. मी आज पण सकाळचं भांडी घासली नाही ती तर घासते. आता तुम्ही मला म्हणणं काळजी आहे, मी काम करते आणि मला पटकन काम झालेलंच आवडतं. असं ठेवून नाही बसू वाटत. पण काय अडचणी असते त्यात, म्हणजे काय म्हणते, दुखणं असतं. त्यामुळे माणसाला बसायला तर कुठली बाई अशी नसते की तिला काम सोडून बसू वाटतं. मला तरी असं वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं मला सांगा. तर आता मी पेटवली इकडं चूल आणि घातलं आहे भात. मला वाटलेलं वाऱ्यामुळं जाळं लागायचं नाही, पण लागला आहे चांगला. आणि ह्या मॅडमला मी काम दिलं आहे वाटाणा सोलायचं आणि नंतर काय सोलायचं आहे? हां, लसूण. तोपर्यंत तो भांड्याचा खिळगा मी घासून येते बरं का. इकडं बघून बोल. हां, नको राहू दे. नाही चार्जिंग लावणार आहे मी. होय हो बरं असू दे. तर चला आता तिला लावले मी कामाला. इकडं भात पण घातलाय आणि आता घासते भांडी, कारण भांडी भरपूर आहे ती बघा. सकाळची भांडी घासलीच नाही ती मी. चलो, किती भारी वाटतं ना बाहेर स्वयंपाक करायला. जोरात बोल, वाऱ्यामुळे तुझा आवाज जाणार नाही. हाय हॅलो नमस्कार, मी सोनू. गावाकडचं वातावरण म्हणजे कसं छान असतं आणि आम्ही पण गावाकडचंच आहे आणि किती सुंदर वाटतं या तिथं. मला लय छान वाटतं आणि तसं पण छानच वातावरण आहे. झाडं बाजूबाजूला आपण स्वयंपाक हे करतो, लय सुंदर वाटतं. आता घरातली सगळी कामं राहते, भांडी घासायची स्वयंपाक केलं का झालं, जेवायचं झोपायचं, परत उद्या उठायचं, डबल कामं करायची. असंच हसून खेळून आम्ही दिवसच वर जातो. आत्ताच गेलाय हो ना ग मम्मी हाड कुठला आलंय हाड बघितलं का कुठलं. आता इथं गाडीची जागा असती म्हणून आता म्हणलं बसावं. काय करायचं, तिकडं अजून आहे. टाकू का, थांबा. की मला पहिलं काय वाटाणा सोलू द्या. मला वाटाणे मला येत नाही, तर वाटाणा पहिला सोलू द्या. पावटा म्हणणार होती, पावटा पण माझी भांडी घासून झाली आणि इकडं भात पण शिजवून झालाय. भांडी घासत मी भात शिजवला ना, आता अंधार पडायला लागलाय बघा. पोरी इकडे खेळत बसल्या त्या. तर इकडं मी कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो भाजायला टाकले, कारण मी बनवणार आहे पनीर. आणि माझ्या नवऱ्याला असंच परतलेलं पनीर आवडतं. जर थोडंसं परतून घेतलं ना, त्याला कलर वगैरे नाही आला ना, तर नाही त्यांच्या मांद्याखाली जात. म्हणजे आवडत नाही त्यांना. त्यामुळे मी त्यांना जसं आवडतं ना तसं बनवत असते. कारण चपात्या तर आहेत माझ्याकडे सकाळच्या 4, त्यामुळे मी चपाती नाही करणार, भाकरी करणार आहे. तर अंधार पडायच्या आधी, पूर्ण अंधार पडायच्या आधी मला इथं स्वयंपाक करून घ्यायचा आहे, कारण बाहेर बल्ब नाही आहे त्यामुळं.
आणि माझ्या चुलीनं मला लई साथ दिली, एकदम छान जाळा लागतो. आणि एक मेन गोष्ट की जळण संपत आले आता. आता माझ्या नवऱ्याला ते एक उद्योग वाढल, घरी येऊन जळणाला जायचं. जाळ इतका फास्ट लागलाय, जळायला लागलाय नको तेव्हा. मग आता काटूक घातलाय ना मोठं, म्हटलं भाकरी व्हायची नाही. तर इकडं वाटाणं परताय टाकलेत मी, आणि ग्रेव्ही पण करून घेऊन आल्या. काढते तर इकडे मसाला टाकून घेतलाय. आता यामध्ये हळद टाकून देऊया. व्हिडिओ काढायला कोण नाही, सोनूच आहे ना दंग झाल्या. भाजते मला द्या. आता चटणी टाकूया. जास्त काय करणार नाही मी त्यामुळं थोडीशीच, कारण सोनू पप्पाच खाणार आहे ते एकटं, मी काय खाणार नाही. आणि ही खाली सगळीकडे जळले बघा, मसाला नाही जळला. आता वाटाणा टाकून घेऊया. आता यामध्ये टाकायला ना पनीर मसाला आहे ना काही. त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण ग्रेव्हीचं, थोडं 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 थोडं. कसा अंधारात खेळ चाललाय. तेल सुटलं होतं तर मला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं मी पाणी टाकलं. व्हिडिओ काय चालू करायचा राहून गेला, लक्षातच नाही माझ्या. आता आपण पनीर टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये आता मीठ टाकूया. मला वाटते पाणी थोडंसं करावं, नाही तर राहू देत. तर आता गेली लाईट आणि आम्ही बसलोय अंधारात स्वयंपाक करत, आणि बाहेर कोणीच नाही आहे, फक्त आणि फक्त आम्ही दोघे. कुत्र्याच्या डोळ्याला भिली मी. तर झालं आता स्वयंपाक करून. ही भाकरी आणि 2च भाकरी केल्या त्यांनी. भाकरी सोनूमुळं मुडल्या. फोनवर बोलत बसले आणि इकडं दाखवली नाही, मला उलटायलाच जमली नाही अंधारात. काय बघते काय तुझ्यामुळे झालं. इकडे पडलाय तुकडा. इकडे दाखवून बोल म्हणले तर तिकडे दाखवते. तिकडे कोण होतं ना लाईक. अशी का झाली वाटत, अशी का लाल लाल झाली ती काय होते का, ही उलटांचा घेतला आहे. माहिती आहे त्यांना, समजतं. तर रात्री ना लाईट गेलेली त्यामुळे मी काय शूट घेतलं नाही. लाईट पण उशिरानं आली. तर आता सकाळ झाली, स्वयंपाक वगैरे केला आहे मी. आणि इकडे सोनू पप्पा जेवण करत होतं कामाला जायला. जेवाय बिवाय बोलवा, जेवण झाल्यावर. तर चला आता हा पसारा आवरायचा. आणि मला सोनूला शाळेला गाडीत यायला का जाईल का ढकलत आणा, ढकलत आणावी लागेल. नाही तर नाही तर पण तो 4 हेल्पट होणारच आहे. तर असू दे चला. आणि ना एक मेन गोष्ट बास कर की आता जेवायला घे. स्वतःच खाऊन झालं का त्या पुरीला जेवायचं आहे का नाही, तिला आपली कामात कुजवून टाकली नुसती. बस बस बस